we are going to study the problems on theodolite survey. theodolite survey मध्ये सर्वे प्लॉट करत असताना आपण theodoliteच्या साहाय्याने घेतलेले एंगल्स आणखीन लेन्स हा डायरेक्ट आपण काढत नाही, प्लॉट करत नाही. यासाठी आपल्याला लॅटिट्यूड डिपार्चर काढावं लागतं. त्याच्यातील ही पहिली स्टेप आहे. याचे आपण पाहूया. तर इथं साईडला क्लोज ट्रॅव्हल्स असेल A to B, B to C, C to D आणि D to A. तर AB ही फर्स्ट लाईन आहे, त्याचा बेरिंग घेतलेला आहे. AB लाईनने नॉर्थ केलेला अँगल हा आपल्याला आपण साईडवर घेतलेला असेल. आणखी AB लाईन आणखी AD लाईन त्यामध्ये झालेला हा इन्क्लुडेड अँगल, AB लाईन BC लाईन त्यामध्ये हा इन्क्लुडेड अँगल, हा इन्क्लुडेड अँगल, ही इन्क्लुडेड अँगल आपल्याला माहिती असते. तर आपण प्रत्येक लाईनचं बेरिंग काढतो. म्हणजे AB चं बेरिंग आपल्याला माहिती आहे, इन्क्लुडेड अँगल्स माहिती असतील. तर B to C या लाईनचं हे बेरिंग आपण काढणार. त्याचप्रमाणे समजा C to D लाईन आहे, तर या लाईनचं हे बेरिंग आपण काढणार. त्यानंतर B to A लाईन आहे, या लाईनचं हे बेरिंग आपण काढणार. ऍक्च्युअली आपला हा असा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे बघा. Interior angles of a closed traverse ABCD are as follows. हे interior angles आपल्याला दिले असतील. Angle A 95 degree 15 minutes, angle B 88 degree 30 minutes, angle C 90 degree 30 minutes, angle D 86 degree 20 minutes. In the observed bearing of line AB, जे AB लाइन इनिशियल लाईनचं बेरिंग मला दिलेला असेल, आपण घेतला असेल 86 degree 40 minutes 0 सेकंड. कॅल्क्युलेट द बेरिंग ऑफ रिमेनिंग साइड्स. बाकीच्या लाईनचं बेरिंग आपल्याला काढायचं आहे. तर लास्ट लेक्चर मध्ये आपण याचा रूल्स पाहिलेला आहे. त्या रूलच्या आधारे आपण रिमेनिंग साइडचं बेरिंग काढणार बाय द रूल. तर बेरिंग ऑफ लाईन AB आपल्याला AB चं बेरिंग दिलेलं आहे, बरोबर. ऍड अँगल B, तर इथं B हा अँगल ऍड करायचा. AB च्या बेरिंग मध्ये B अँगल ऍड करायचा. AB चं बेरिंग त्यामध्ये हा अँगल ऍड करायचा आणि पुढच्या लाईनचं बेरिंग काढायचं. AB चं बेरिंग आणि A अँगल ऍड करायचा नाही. गेल्या वेळी काही विद्यार्थ्यांनी AB लाईन बेरिंग घेतलं, अँगल A इथे ऍड केला आणि सॉल्व्ह केलं, सगळं प्रॉब्लेम सुटत होता. तसं करायचं नाही. AB लाईन B ह्या स्टेशन येणार, तोच अँगल इथे घ्या. ऍड अँगल B 88 डिग्री 30 त्याची बेरीज किती येते बघा. आणि 75 डिग्री 10 मिनिट. ही बेरीज जी आहे ती 180 पेक्षा मोठी असेल तर 180 याच्यामध्ये प्लस करा, 180 पेक्षा कमी असेल तर 180, सॉरी 180 पेक्षा जास्त असेल तर 180 मायनस करा, 180 पेक्षा कमी असेल तर 180 प्लस करा. आता ही बेरीज 180 पेक्षा कमी आहे, जसं मी लेस द्या 180 ऍड 180, म्हणजे 180 आपण ऍड केलं. जे काय आन्सर आलं ते बेरिंग ऑफ नेक्स्ट लाईन BC लाईनचे हे तुमचं बेरिंग आहे, बरोबर. जे BC लाईनचे बेरिंग झालं, तर BC लाईनच्या मध्ये परत पुढच्या लाईनचं CD लाईनचं मला बेरिंग पाहिजे. ऍड अँगल C, ज्यामध्ये C अँगल आपण ऍड करणार, जो आपल्याला C इथं दिलेला आहे, बरोबर. याची बेरीज केली 445 डिग्री 23 मिनिट 0 सेकंड. आता ही बेरीज किती आली? 180 पेक्षा मोठी आहे. सो सम इज ग्रेटर दॅन 180, सो डिडक्ट 180. 180 आपण मायनस करणार. जे काय आन्सर येईल ते बेरिंग ऑफ नेक्स्ट लाईन CD चे तुम्हाला बेरिंग 265 डिग्री 23 मिनिट्स. तर CD चं बेरिंग मिळालं. त्यानंतर ऍड अँगल D, नेक्स्ट लाईन DA. CD च्या नंतर CD लाईन नंतर नेक्स्ट लाईन कुठली आली? DA. तर DA चं मला बेरिंग पाहिजे. ऍड अँगल D काय येतो? 86 डिग्री 22 मिनिट 0 सेकंड. ती बेरीज केली मला 351 डिग्री 25 मिनिट्स आली. तर ही बेरीज 180 पेक्षा मोठी आहे. The sum is greater than 180, so deduct 180. आता 180 मायनस करा. जे काय आन्सर आलं ते नेक्स्ट लाईनचं बेरिंग झालं. ते बेरिंग ऑफ DA मिळालं. या लाईनचे मला बेरिंग किती आलं? 171 डिग्री 20 मिनिट्स. तर हे जे बेरिंग आलेलं आहे ते आपण चेक करा. या लाईनचं बेरिंग आणि या लाईनचं अँगल ऍड केला तर हे बेरिंग आलं पाहिजे, ते आपण चेक करणार. चेक ऍड अँगल A, यामध्ये आपण ऍड अँगल A केला 95 डिग्री 15 मिनिट्स, बरोबर. ते बेरीज आली 266 डिग्री 40 मिनिट्स. नंतर डिडक्ट 180, बेरिंग ऑफ लाईन AB 86 डिग्री 40 मिनिट्स. हा बेरिंग आलं पाहिजे, बरोबर. अशा प्रकारे प्रत्येक
लाईनचं बेरिंग आपण काढणार.